शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार आहे। अंबादास दानवे यांनी ही माहिती दिलेली आहे। सोमवारी विरोधी पक्षनेत्याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील। आमदार महेश सावंतांनी ही माहिती दिली आहे। मातोश्रीवरच्या बैठकीमध्ये अधिवेशनासह विरोधी पक्षनेत्यांबाबत चर्चा झालेली आहे। विरोधी पक्षनेत्याबाबत सोमवारी उद्धव ठाकरे निर्णय घेणार आहेत। शिवसेना ठाकरे पक्षाच्या आमदारांनी ही माहिती दिलेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांची मातोश्रीवर बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते पदाबाबत चर्चा झाली आहे। याबाबत सर्व आमदारांनी उद्धव ठाकरेंना अधिकार दिलेला आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं आमदार महेश सावंतांनी म्हटलंय। नक्कीच शिवसेना विरोधी पक्षनेते पदावर दावा करेल। या संदर्भात लवकरच पक्षप्रमुख सगळी भूमिका जाहीर करतील, परंतु या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेत्या संदर्भात दावा करावा अशा प्रकारची भूमिका विधानसभेच्या सदस्यांनी मांडली। अधिवेशन चालू आहे, त्या संदर्भात मागच्या अधिवेशनाच्या वेळी सुद्धा साहेबांनी बोलवलेला, आज सुद्धा साहेबांनी बोलवलेला आणि सांगितलं की काम व्यवस्थित महाराष्ट्राचे प्रश्न, मुंबईचे प्रश्न अधिवेशनामध्ये अभ्यास करून मांडतात। विरोधी पक्षनेते पदासंदर्भात काही निर्णय झाला नाही, विरोधी पक्षनेता आमचा पक्षाचे जास्तीत जास्त आमदार शिवसेनेचे आहेत, त्यामुळे विरोधी पक्षाचा क्लेम आम्ही पहिल्या अधिवेशनाला सुद्धा लेटर लिहिलेलं आहे आणि आज सुद्धा स्मरणपत्र लिहिणार आहे। नाही, तेच अंतिम निर्णय शिवसेनेमध्ये माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे ते अंतिम निर्णय सोमवारी डिक्लेअर करतील।